नमस्कार. आज 12 जुलै 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक सूचना. आज रविवार व उद्यापासून म्हणजे नवीन आठवडा. मग पहा, उद्यापासून आपले जे वृत्तपत्र विश्लेषणचे जे व्हिडिओ आहेत ना ते थोडंसं लेट येतील. तर प्लीज तुम्ही नक्की सहकार्य करू शकता. आता समस्या काय आहे लेट येण्यामागे, तर लोकसत्ताची कदाचित इंटरनल जी पॉलिसी आहे त्यांनी जे वृत्तपत्र आहे ना त्याचे PDF खूप लेट प्रोव्हाइड करत आहेत. हे एक कारण आहे. त्यासोबतच द हिंदूचं पण. व पहा, या दरम्यान मला सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचण्याची सवय आहे. त्यानिमित्ताने अगदी पहा अस्वस्थ होतं जर वृत्तपत्र नाही वाचलं तर. पण आता ठीक आहे, त्यांच्या पॉलिसीमुळे आपल्याला पण चेंज करावं लागतील. मग या दरम्यानच्या काळात जे इंटरनॅशनल रिलेशनचे जे बॅच मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे लेक्चर राहिलेत ना ते मी कंप्लीट करणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपलं आता इंटरनॅशनल रिलेशन असेल. व त्याच्यानंतर पहा 10 किंवा 11च्या दरम्यान तुम्हाला लोकसत्ता आणि द हिंदूचं वृत्तपत्र विश्लेषण प्राप्त होईल. त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूया. व्यावसायिक शिक्षणात मुलींच्या टक्क्यात वाढ झालेली आहे. व ही वाढ कशामुळे झालेली आहे तर पहा, सीईटीच्या 2 संधींचा परिणाम आहे हा. सीईटी सेलतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांमध्ये काही परीक्षा दोनदा घेतल्या जातात. त्यात MBA आणि MST CET अशा काही परीक्षांचा समावेश आहे. एकूण आकडेवारीमध्ये 2 वेळा घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या नोंदण्याचाही समावेश आहे. परिणामी सीईटी सेलच्या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता 18 लाखांवर पोहोचली आहे. आता मग मला सांगा, तुम्हाला याच्यापूर्वी पण पहा जोगसपाट वगैरे तुम्ही कदाचित पाहिला असेल, किंवा महिला सायंटिस्ट का बनत नाहीत. ओके, म्हणजे महिला तर अगदी शालेय जीवनामध्ये त्या टॉपर असतात. मग त्या पुढे गेल्यानंतर पहा सायंटिस्ट का बनत नाहीत किंवा त्यांना नोबेल पारितोषिक का मिळत नाही, असं आपल्याकडे सर्रास जोक केले जातात. परंतु पहा, त्यामध्ये एक चॅलेंज काय होतं तर महिलांना समान तिथं संधी मिळत नव्हती. ओके, आपल्याकडे आज देखील पहा 12वी झाल्यानंतर लगेच महिलांचं तिथं लग्न केलं जातं, किंवा अगदीच पहा आता सध्याला ते ग्रॅज्युएशन झालेलं आहे. BA BSc किंवा जर ग्रॅज्युएशन झालं असेल ना तर आपल्याकडे मुलींना जास्त शिकवलं जात नाही, किंवा चला लगेच तुमचं लग्न लावून देऊ अशा पद्धतीने आपली मानसिकता आहे. परंतु पहा दिवसेंदिवस ही जी मानसिकता आहे ना ती चेंज होत आहे. व थँक्स टू एज्युकेशन, व त्यामध्ये सीईटी सेलचा पण हातभार नक्कीच आहे. सीईटी सेलने काय केलं आहे, जे व्यावसायिक शिक्षण आहे त्यामध्ये महिलांना, आता फक्त महिलांना नाही तर विद्यार्थ्यांना 2 वेळेस संधी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. 2 वेळेस संधीमुळे काय झालं पहा, तर एकदा जर तुम्ही प्री नापास झालेला असाल, सॉरी एकदा जर तुम्ही परीक्षा नापास झाला असाल तर दुसऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही नक्की ती क्रॅक करू शकता. आता अगदी हेच MPSC साठी पण लागू होईल. आता MPSC मध्ये पहिली जर प्रिलिम निघाली तर दुसरी प्रिलिम तुमची नक्की निघू शकेल, या नात्याने आहे. पण यामध्ये आता पहा पॉझिटिव्ह काय असणार आहे, तर आपल्याला छोटी सफलता जी आहे ना ती बडी सफलता की भूक जगाती आहे. तुम्ही एकदा जर प्रिलिम पास व्हा, तुमचं जे कॉन्फिडन्स असेल ना तो नेक्स्ट लेवल असेल, दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत ते मॅच नाही होणार. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने पहा, अगदी प्रिलिम जर पास झालात तर आपण मेन्स चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. ओके, मग त्यासाठी पहा ही जी पॉझिटिव्ह न्यूज होतो ना की अगदी MPSC ने जे 2 प्रिलिम काढणार आहेत ते बेटर आहे असं मी म्हणेल. पण निगेटिव्ह काय आहे पहा, तर मेन्स परीक्षेचं खूप कॉम्पिटिशन वाढणार आहे. कारण पहिल्या प्रीचे विद्यार्थी एकत्र येतील, त्याच्यानंतर दुसऱ्या पण प्रीचे विद्यार्थी एकत्र येतील. व पहा जागा तर तेवढ्याच आहेत ना, 100 ते 150 जागामध्ये जर जास्त विद्यार्थी जर एकत्र येऊन थांबले व एकच परीक्षा आहे मुख्य परीक्षा, तर मुख्य परीक्षेमध्ये काय असेल पहा, कॉम्पिटिशन जास्त असेल. त्यामुळे नक्कीच सोबत चला. ज्या विद्यार्थ्यांना मेन्स बद्दल थोडंसं गायडन्स वगैरे हवं आहे किंवा मेन्स सायन्स रायटिंग प्रोग्राम जॉईन करायचा आहे, ते नक्कीच आपल्या सोबत येऊ शकतात. म्हणजे 1-2 विद्यार्थ्यांना मी आणखीन पण अफोर्ड करू शकेल पहा, कारण जेवढे विद्यार्थी सोबत आले तर नक्कीच त्यांचं पण भलं होत असेल तर मी नक्की त्यांना सहकार्य करायला तयार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. गैरव्यवहार लज्जास्पद, राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची नाराजी. बातमी आपल्यासाठी तेवढीशी गरजेची नाही त्यामुळे स्किप करू शकतो. नेक्स्ट आहे व्हिएतनाममध्ये बोल्ट उलटून 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. दुर्दैवी न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट ही बातमी आत्ताच पाहिली ना आपण. हा, नेक्स्ट आहे पहा, भारत न्यूझीलंड आता धोरणात्मक भागीदार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, याच्यापूर्वी पण आपण चर्चेला घेतला होता पॉईंट. भारत आणि न्यूझीलंडमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेला आहे. ओके, आपण न्यूझीलंडकडून 95% वस्तू आयात करणार आहोत. ओके, मग त्यालाच पुढच्या नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाणार आहोत व 35,000 कोटींचं जे लक्ष्य आहे ते आपण द्विपक्षीय व्यापार, आता पुढच्या 4 वर्षामध्ये द्विपक्षीय व्यापार आपण किती कोटीचं पहा, 75,000 कोटींचं करणार आहोत व्यापार. मग भारत देशाला ट्रेडसाठी ही खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे पहा. ओके, आता उर्वरित भारत आणि न्यूझीलंडमध्ये दोघांचे जे संबंध काय आहेत ना ते आपण नक्कीच इंटरनॅशनल रिलेशनच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे या. जहाजांवर हल्ला झाल्यास 1000 क्षेपणास्त्रे सज्ज, ट्रम्प यांचा इराणला इशारा. आता प्रॉब्लेम काय झालेली पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 9 जुलै रोजी अयतुल्ला अली खमेनी यांचं पार्थिवांना अंत्यसंस्कार करण्यात आला. बरोबर, मग त्यावरती अंत्यसंस्कार करत असताना त्यांचे जे सुपुत्र आहेत मुजतबा खामेनी यांनी म्हटलं की आम्ही
किंवा मी माझे जे वडील आहेत त्यांच्या मृत्यूचा बदला नक्की घेणार आहे. म्हणजेच काय, ट्रम्प यांचा आम्ही वध करू किंवा ट्रम्प यांना धोका आहे, अशा पद्धतीने त्यांनी एक बातमी दिली. बरोबर, मग ही बातमी बाहेर आल्या आल्या याच्यापूर्वी पण पहा इस्रायलने म्हटलेलंच होतं की बा तुला हे मारणार आहेत बघ, लवकर तू तयार राहा किंवा म्हणजे थोडस हे राहा, म्हणजे सतर्क राहा. बरोबर, मग अगदी त्याचाच राग काढत आता पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेले आहेत की आता मी तुमच्यावर आक्रमण करतो. बघा आता मग तेच आपल्याला पाहणं गरजेचं आहे पहा. व हे जे वार आहे आता एकीकडे इराण पण सज्ज झालेला आहे पहा, व दुसरीकडे अमेरिका पण सज्ज आहे. आता इराण आणि अमेरिका दोघं पण ना जास्त मोठ्या लढाईसाठी इथं बेसिकली तयार झालेले दिसत आहेत. पण सध्याला पाकिस्तान दोघांमध्ये जे समिट आहे ते घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, हेच इथं देण्याचा प्रयत्न चालू आहे. पाहूयात अमेरिका आणि इराण या दोघांचं जे युद्ध झालेलं आहे पहा, तर अगदी ह्या दोघांचं जे युद्ध आहे त्यामध्ये भारत पण पिसला जाणार आहे किंवा म्हणजे ग्लोबल लेवलवरती पहा ही युद्ध परवडणार नाही आहे. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सध्याला खूप हे होत आहे मार्केटमुळे. अगदी पहा आपलं सर्व मार्केट ना आता इन्फ्लेशन मध्ये जाणार आहे किंवा महागाई तिथं वाढत आहे. मग त्यामध्ये आणखीन एकदा जर तुम्ही म्हटलात तर प्राइस राईस ऑइलमुळे पण होऊ शकतात. मग थँक्स टू ट्रान्सपोर्टेशन, मग ती पहा जे मार्केट इंडस्ट्री आहे सॉरी किंवा म्हणजे जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत ना याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. कारण डेव्हलपिंग कंट्रीजसाठी एक असतं चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, त्या पण आपल्यासाठी गरजेचे आहेत. आणि दुसरं असतं पहा ट्रान्सपोर्टेशन आणि चिप, या दोन्ही शिवाय पहा आपण डेव्हलप्ड नेशन बनू शकणार नाही. मग त्याला अगदीच आपलं काय करावं लागेल मग, तर इराण आणि अमेरिकेचं हे युद्ध जे आहे ना ते कुठेतरी थांबणं काळाची गरज आहे पहा. आणि आता भारत देशावरती याचा फटका खूप होतो. आता अगदी उत्तर लिहिताना पण तुम्ही अशाच पद्धतीने लिहायचं आहे, भारत विकसित देश कशापासून बनेल. तर आपल्या एकीकडे पहा चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, दुसरा आहे ट्रान्सपोर्टेशन आणि तिसरा आहे शिक्षण. आता शिक्षणाबद्दल पण एक आर्टिकल आहे ते आपण लवकरच पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढे चला, INS महेंद्रगिरीचे जलावतरण. आता वॉरशिप डिझाईन ब्युरोने याची रचना केली होती व माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने याला बिल्ड केलेला आहे. व हे 75% भारतीय बनावटीचं जहाज आहे, जे की आपण कोणाला दिलेलं आहे, INS महेंद्रगिरी त्याचं नाव, जे आपण नेव्हलला दिलेलं आहे. नेव्हीला, इंडियन नेव्हीला काल दाखल झालेलं आहे ते. ओके, आय होप ही बातमी तुम्हाला नक्की समजलेली असेल. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा, आज संडे असल्यामुळे काय म्हणू शकता की आज एडिटोरियल नसतं, पण एक दोन बातम्या महत्वाच्या आहेत ते घेऊन आपण थांबूयात. चालकांना मराठीचे ज्ञान बंधनकारक करण्यात आलेलं आहे व त्याचा मसुदा प्रसिद्ध झालेला आहे. राज्यातील कॅब चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्याची तरतूद राज्य सरकार करणार आहे. ओके, मग यासाठी मसुदा प्रसिद्ध झालेला आहे. अगदीच तुम्हाला पण त्याबद्दल काही सजेशन वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही नक्की महाराष्ट्र सरकारला त्यांचे सजेशन देऊ शकता. आता आपण कधी याबद्दल चर्चा करूयात, तर मसुदा एकदा तयार झाला व मसुद्याचं कायद्यामध्ये ज्यावेळेस रूपांतर होणार आहे त्यावेळेस आपल्याला नक्कीच याबद्दल लेख येतील, त्यावेळेस मी याची चर्चा नक्की करणार आहे. तोपर्यंत पहा, उद्याच तुमची काही मुख्य परीक्षा नाही, त्यामुळे चिल राहा, काही आवश्यकतेचं नाही, सिलेबसवर थोडंसं तुम्ही फोकस नक्की करू शकता. ओके, त्याच्यानंतर व्यावसायिक शिक्षणात मुलींच्या टक्क्यात वाढ हे मी प्रूव्ह करण्यासाठी इथं आकडेवारी दिली, तुम्ही पण याचा नक्की वापर करू शकता. की बाबा जे पूर्वी मुलींचं व्यावसायिक शिक्षण असू द्या किंवा उच्च शिक्षणामध्ये मुलींची जी संख्या होती ती पूर्वी घटत होती, ती आता वाढत चाललेली आहे. व याला थँक्स टू आपल्याला माहितीच आहे की CET सेलने पण यामध्ये नक्कीच भरीव कामगिरी केलेली आहे. ओके, ही पण बातमी नक्की समजली असेल. त्याच्यानंतर आपण पुढे चला, नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्राचे बिमारूकरण. आता आपलं बिमारू राज्य म्हटल्यानंतर काही निगेटिव्ह वगैरे नाहीये, परंतु शिक्षणामध्ये आपण जी महाराष्ट्र राज्याची जी पिछेहाट होत आहे ना याबद्दल एक थोडंसं वास्तव देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलाय. मग नक्कीच तुम्ही पण ही आकडेवारी तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायची आहे. ही खूप महत्वाची आकडेवारी आहे पहा. तर पहिली आकडेवारी दिलेली आहे पहा, लहान मुले जे आहेत ते शाळेबाहेरच आहेत. त्याच्यानंतर पहा माध्यमिक शिक्षणामध्ये पण पुरेसा आपलं हे नाहीये, विकास झालेला नाहीये. त्याच्यानंतर उच्च शिक्षणाचं पण तसंच आहे. ओके, आता हे सगळे तुम्ही आकडेवारी तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. उर्वरित आता मी याचं क्रक्स सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला माहिती आहे का, शाळेमध्ये आता अगदी शाळेमध्ये आपला जर शिक्षक असेल तरच ते चांगल्या पद्धतीने वगैरे टीचिंग करतील. परंतु पहा आता अगदी एक शाळा आहे, ही जिल्हा परिषद शाळा आहे व एका जिल्हा परिषद शाळेमध्ये फक्त एकच शिक्षक जर ठेवण्यात आला व त्याच्या मागे जर 30 ते 40 विद्यार्थी जर ठेवण्यात आले, तर मग हे शिक्षक अगदी चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना शिकू शकतील का? तर बिलकुल नाही. पहा, ते चांगल्या पद्धतीने आपलं परिपूर्णरित्या ते देऊ शकणार नाहीत. बरोबर आहे. मग आता काही तर काय होत आहे पहा, किंवा अगदी याचंच उदाहरण आपण पहा डॉक्टरचं. इथं त्यांनी डॉक्टरचं बेसिकली उदाहरण घेतलेलं आहे की एकाच डॉक्टरकडे जर आपण 30 पेशंटला जर दिले
तर ते 30 पेशंटवर चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकणार नाही. पहा म्हणजे अगदी ऍडमिट केल्यानंतर फक्त एकच डॉक्टर तसं होऊ शकणार नाही ना, प्रत्येक पेशंटला त्यांनी स्वतःहून कसं पाहू शकतील. मग त्याच बेसिसवर पहा मी पण आन्सर रायटिंग जे प्रोग्राम आहे ना ते फक्त 20 विद्यार्थ्यांना घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता 1-2 विद्यार्थी मी त्यामुळेच म्हणतो की बा ठीक आहे 1-2 विद्यार्थ्याला मी अफोर्ड करू शकेल या नात्याने. ओके, वापस चला. तर पहा प्रॉब्लेम इथं काय होत आहे, तर अगदी आपल्याकडे शिक्षक झाले कमी आणि विद्यार्थी झाले जास्त. त्यातल्या त्यात पहा आपला महाराष्ट्र अगदी थोडासा गरीब होत चाललेला आहे. सर्वांना माहिती आहे पहा यावर्षी तर पाऊसच नाहीये व रुरल एरियामध्ये पहा आपला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले, जर आपला पुढे जायचं असेल किंवा विकास जर करायचा असेल आपला, तर शिक्षण घेणं कंपल्सरी आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो डर काढल्याशिवाय राहणार नाही. अगदी जशा पद्धतीने पहा मी आता अगदी जर माझा पण जन्म रुरल एरियामधून आहे. ओके, बऱ्यापैकी विद्यार्थी मला ओळखतात पण आपल्यापैकी. ओके, मग पहा अगदी त्यांना वाटतं किंवा मी चांगल्या पद्धतीने वगैरे टीचिंग करू शकेल, पण आता बहुतांश विद्यार्थी तर आता माझ्याकडून शिकत आहेत ना. ओके, मग हे कशामुळे झालं तर थँक्स टू शिक्षण आणि थँक्स टू युपीएससी. बरोबर आहे, शिक्षणानेच मला तुमच्या समोर बोलण्याची वगैरे संधी मिळवून दिलेली आहे. बरोबर आहे, मग ती पहा शिक्षण जोपर्यंत आपण ग्रास्प करणार नाही ना तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही व आपली जी सोसायटी आहे ती पुढे जाऊ शकणार नाही. आता अगदी आपला जो महाराष्ट्र आहे तो पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी कोण्या बेसिसवर, तर विचारांच्या बेसिसवरती. ओके, व ज्या लोकांनी किंवा ज्या नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राचे विचार मांडलेत ना ते पण काय होते पहा, शिक्षित होते. आता प्रबोधनकार ठाकरे शिक्षित होते का नाही, तर बिलकुल शिक्षित होते पहा. ओके, म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं, त्याच्यानंतर पहा त्यांनी समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला किंवा अगदी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जे ज्ञान वगैरे आहे किंवा समाजामधील ज्या रूढी परंपरा, ज्या काही वाईट परंपरा वगैरे होता त्यांना उच्चाटन करण्यासाठी पण पहा महाराष्ट्रातील समाज सुधारकांनी लढा दिलेला आहे. बरोबर आहे, मग पहा त्यांच्याकडे शिक्षण होतं. शिक्षण हे असं शस्त्र नक्कीच आहे. ओके, मग यासाठीच पहा आपल्याला काय करावं लागेल, जर परत एकदा आपला पुरोगामी महाराष्ट्राची इमेज परत एकदा जर मिळवायची असेल ना तर शिक्षणामध्ये महाराष्ट्राला खूप काम करणं गरजेचं आहे. पहा व आता इथं पण लेखकांनी तेच म्हटलंय, पहा हे जे आज जे चरित्र दिसत आहे किंवा महाराष्ट्र आज आपला थोडासा खालावत चाललेला दिसत आहे ना ते फक्त एका सरकारमध्ये झालेलं नाहीये, तर मागच्या 2 ते 3 दशकांमध्ये हे घडामोडी झालेल्या आहेत. ओके, पहा एका वर्षामध्ये शिक्षकाला आपण कामाला लावलं म्हटल्यानंतर असं होणार आहे का, तर बिलकुल नाही. हे पिढ्यानपिढ्या झालेलं आहे, 2 ते 3 दशक गेलेले आहे त्यामध्ये. मग त्याच्यानंतर त्याचे इम्पॅक्ट आपल्या आज घडीला दिसत आहेत महाराष्ट्राच्या एज्युकेशनमध्ये. ओके, व चायनाने पहा 1990 पासून त्यांनी काम केलं होतं डेव्हलप्ड नेशन बनण्यासाठी. मग आता अद्याप त्यांनी स्वतःला हे केलं नाहीये, परंतु अमेरिकेला तो टक्कर देत आहे. 1990 पासून पहा चायनाने यावरती काम केलं होतं व आज घडीला तो अमेरिकेला टक्कर देऊ शकत आहे. ओके, हा पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे हे काय आहे तर लॉंग टर्म इफेक्ट आहेत. ओके, मग ह्या लॉंग टर्म मध्ये जर आपल्याला सर्व करायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा पहा नेत्यांची पण व्हिजन असणं गरजेचं आहे. व्हिजनरी नेते आपल्या महाराष्ट्राला आता सध्याला मिळत नाहीयेत. ओके, प्रॉब्लेम इथं आहे, कारण पहा व्हिजनरी जर तुम्हाला नेते मिळाले ना तर लगेच ते इलेक्शन निवडून येतील का, तर बिलकुल नाही. पहा आपला ना इकडून टाकलं की लगेच दुसरीकडून आपल्याला ते फळ मिळावं अशा पद्धतीने इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे आहे. आता बऱ्यापैकी पहा युपीएससी विद्यार्थी का करत नाहीत किंवा एमपीएससी राज्यसेवाकडे का कमी कल आहे विद्यार्थ्यांचा, तर नेमकं तीच समस्या आहे. पहा अगदी एमपीएससी राज्यसेवा, आता आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवेचेच बघत आहेत हे लेक्चर्स. बरोबर आहे, मग एमपीएससी राज्यसेवेमध्ये कॉम्पिटिशन का कमी झालेलं आहे, कारण इथं जास्त हार्डवर्क करावं लागतं. ओके, मान्य आहे. पहा कंबाईन परीक्षेमध्ये पण भरपूर हार्डवर्क करावं लागतं. मला माहिती आहे ना, माझ्या विद्यार्थ्यांना पण भरपूर माहिती आहे, कारण तिथं खूप फॅक्च्युअल डाटा वगैरे पाठ करावा लागतो. पण एमपीएससी राज्यसेवामध्ये तसं नाही आहे. एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आल्यानंतर तुम्ही ते पुढे जाऊ शकता. बरोबर आहे, परंतु हे विद्यार्थ्यांना सांगणार कोणी. ओके, इथं काय पहा कंबाईन परीक्षेला वगैरे तुम्ही सरळ सेवा करू शकता, तिथं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल कंबाईन मध्ये. परंतु राज्यसेवेमध्ये पहा तुमचं एवढं मोठं सिलेबस आहे ना की प्रत्येक विषयाला तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने डीप स्टडी करावंच लागेल. ओके, आता जसं की आन्सर लिहित असताना पहा एकदा एका पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही लिहिलात ना तर त्या आन्सरचं दुसरंच पॉईंट ऑफ व्ह्यू तिथे निघतं. मग अशा पद्धतीने पहा इथं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला कुठेच वेळ नाहीये. इथं कशासाठी आहे पहा, ही पेशन्स लागतात खूप. एमपीएससी राज्यसेवा असू द्या किंवा युपीएससी सुद्धा, म्हणजेच काय आपलं इथं गौतम बुद्ध व्हावं लागतं. बरोबर आहे, मग यासाठीच पहा आपल्या देशामध्ये ही समस्या झाली आहे किंवा ही जी राजकारणी आहेत, सॉरी म्हणजे आता तसं म्हणता येणार नाही, परंतु सध्याला जे महाराष्ट्राचे जे राजकारण सध्याला ज्या लेवलवरती जात आहे किंवा अगदी ज्या पद्धतीने जात आहे ना तिथं तेच चालू आहे की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, म्हणजे मला लगेचच्या लगेच निवडून नेता येईल अशा पद्धतीने मी कसं काम करायला हवं ते सध्याला आपली जनता वगैरे पाहत आहे, किंवा म्हणजे जैसा समाज वैसा नेता अशा पद्धतीने सध्याची महाराष्ट्रामधील ही सिच्युएशन झाली आहे. कारण पहा जी झेनझी आलेली आहे किंवा आपण पहा फूड मागवतो अगदी 20 मिनिटांमध्ये आपल्याजवळ डिलिव्हरी व्हावं अशा पद्धतीने जर आपण अपेक्षा करत असू तर मग नक्कीच आपले नेते मंडळी पण काय करेल पहा की लगे मी इकडून टाकल्यानंतर मला लगेच तिकडून रिझल्ट बसावं
अशाच पद्धतीने सध्याला विचार चालू होत आहे. मग आपला हेच सध्याला सर्व काही चेंज करावं लागेल. जर महाराष्ट्राचा आपला विचार बदलायचा असेल, महाराष्ट्राला परत एकदा पुरोगामीचं स्टेटस बदलायचं असेल, तर आपलं नक्कीच यावरती काम करणं गरजेचं आहे. आता हे बिमारू राज्य हे काही आपल्यासाठी निगेटिव्ह न्यूज नाही आहे, तर त्यांनी पॉझिटिव्ह सेन्समध्येच ही आकडेवारी वगैरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्या सर्वांनी काय करायचं आहे, ही आकडेवारी प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये कुठेही शिक्षणाबद्दलचा जर एसे वगैरे विचारण्यात आला, तर तुम्ही हा आकडेवारी नक्कीच देऊन तिथं डाटा व्हॅल्यू ॲडिशन तिथं नक्की करू शकता. आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्की योग्यरित्या समजलेला असेल. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर आहे द हिंदू. द हिंदू मध्ये पहा, एक दोन बातम्या आधीच महत्वाच्या आहेत. नेक्स्ट आहे पहा, वननेस ऑफ द मल्टिट्यूड. आता हा आर्टिकल आपण थोडक्यात पाहूयात. ओके, तर पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस सत्तेत आले 2014 मध्ये, त्यांनी एक पॉलिसी आणली. कोणती? ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ऍक्ट ईस्ट पॉलिसी. आता ही पॉलिसी काय आहे ती आपण आयच्या लेक्चरमध्ये नक्की पाहूयात, कारण या पॉलिसीला समजवण्यासाठी थोडासा मला जास्त वेळ लागेल. त्याच्यानंतर पहा, उद्यापासून अगदी अर्ली इन द मॉर्निंग मी आयचे लेक्चर घेणार आहे व थोड्या वेळानंतर आपल्याला काय न्यूज अनालिसिसचे लेक्चर प्राप्त होतील. ओके, कारण पहा, न्यूज अनालिसिसला वृत्तपत्रच येत नाही व माझं खूप वेळ तिथं वाया जात आहे. या निमित्ताने मी हा निर्णय घेतलेला आहे. ओके, सॉरी फॉर दॅट, पण लवकरच तुम्हाला मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. चालेल. तरी पण पहा, तुम्ही 10 किंवा 11ला अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये टाइम ठेवा की बाबा 10 ते 11लाच मी लोकसत्ता वगैरे वाचण्याचा प्रयत्न करेन किंवा माझे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करेन. ओके, डन. वापस या. तर पहा, नरेंद्र मोदी यांनी ऍक्ट ईस्ट पॉलिसीनुसार कुठं भेट द्यायला गेले, तर इंडोनेशियाला भेट त्यांनी दिली. ओके, मग इंडोनेशियाला गेल्यानंतर पहा, 8 जुलै आणि 9 जुलै रोजी त्यांनी कुण्या मंदिराला भेट दिली? प्रांबनन टेम्पल इथे भेट दिली. आता हे प्रांबनन टेम्पल किंवा हे जे प्रांबनन टेम्पलचं जे काही प्राणांगण किंवा काय म्हणतात आपण त्याला, पहा, हे जे कॅम्पस आहे ना, या कॅम्पसमध्ये 3 मंदिरं आहेत. एक आहे ब्रह्मा, दुसरा आहे विष्णू आणि तिसरा आहे महेश. या तिन्ही देवांची इथं मंदिरं आहेत. ओके, अगदीच महेश म्हटल्यानंतर शिव मंदिर. ओके, मग अगदी हे 3 देवतांची मंदिरं आहेत. व आता आपण इंडोनेशिया सरकारचं कॉन्स्टिट्यूशन किंवा त्याच्यानंतर पहा, हे जे प्रांबनन मंदिर आहे ना, हे कसं आहे, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये लिस्टेड आहे. हा परीक्षेला प्रश्न UPSC विचारला जाऊ शकेल. लक्षात ठेवा, प्रांबनन मंदिर वर्ल्ड हेरिटेज साईट नक्की आहे. तर पहा, आता ह्या प्रांबनन टेम्पल किंवा आता हे कुठं आहे, इंडोनेशियामध्ये आहे व लार्जेस्ट हिंदू टेम्पल आहे इंडोनेशियातलं. ओके, व भारत देशात त्याला काय पहा सहकार्य करणार आहे. ठीक आहे, वापस या. वापस आल्यानंतर आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, तर इंडोनेशियाचा जे कायदा आहे, 1952चा जो कायदा आहे ना, त्या कायद्यानुसार इंडोनेशियामध्ये तुम्ही एक ऑफिशियल धर्म डिक्लेअर करू शकता. ऑफिशियल धर्म तिथे डिक्लेअर होऊ शकतो. पण त्या धर्मासाठी पहा, हे ऑफिशियल डिक्लेरेशनसाठी ना त्यांना 3 गोष्टी तिथं गरजेच्या आहेत. ओके, पहिली काय आहे, तर इथं फक्त एकच देवता असावा. जसं पहा, बौद्धिझम, त्याच्यानंतर जैनिझम मध्ये जसं एकेश्वरवाद वगैरे देण्याचा प्रयत्न केला ना, की फक्त एकाच देवाला तुम्ही मानता, अगदी तशाच पद्धतीने इथे पण तुम्ही फक्त एकाच देवाला तिथं मान्यता देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पवित्र ग्रंथ असायला पाहिजे, तुमच्या धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता तरी असायला पाहिजे. आणि तिसरा पॉईंट आहे, त्या धर्माची कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. जसं की पहा, मोहम्मद पैगंबर यांनी सुरुवात केली ना, अगदी तशा पद्धतीने, म्हणजे कोणीतरी त्याचा संदेश देणं गरजेचं आहे. असे हे 3 पॉईंट तिथं ऑफिशियल डिक्लेरेशनसाठी ठेवण्यात आले. मग पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पॉईंट काय आहे, पहिला पॉईंट आहे का अस्तित्वात, पहा, आपल्याकडे देवी देवता भरपूर आहेत, या नात्याने आपलं हा पॉईंट क्लिअर होत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे, भगवद्गीता आपली नक्कीच एक काय म्हणू शकता, धर्मग्रंथ, आपलं चांगलं धर्मग्रंथ आहे, आपण याला मान्यता दिली. तिसरा पॉईंट आहे, कोण्या व्यक्तीने आपलं हिंदू धर्म वगैरे चालू केलाय, मोहम्मद पैगंबर वगैरे, तसं बिलकुल नाही आहे. मग यासाठी पहा, आपल्याला त्याची मान्यता मिळत नव्हती. मग 1959 मध्ये आपले जे हिंदू धर्मीय बांधव आहेत इंडोनेशियामधील, त्यांनी एकत्र येऊन ना, त्यांनी हे जे ब्रह्मा टेम्पल आहे किंवा आता यापैकी कोणतं तरी एक असेल, कारण मी व्हिजिट केलेलं नाहीये, परंतु हे प्रांबनन टेम्पलचं प्राणांगणमध्ये जे काही टेम्पल्स आहेत ना, त्यापैकी ब्रह्मा देवताचं जे टेम्पल आहे ना, त्याला त्यांनी जास्त करून मान्यता दिली व त्यांनी म्हटलं की आमच्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेवाला खूप महत्व आहे व त्यांनीच ही सृष्टी निर्माण केलेली आहे, त्यामुळे आम्ही काय केलं आहे, ब्रह्मदेवाला आमचा देवता मानत आहोत. पहिली कंडिशन आम्ही फुलफिल केली. दुसरी कंडिशन त्यांनी काय म्हटली की बाबा, आमच्याकडे पण रिलिजियस स्क्रिप्ट नक्की आहे, जसं की भगवद्गीता, त्यामुळे आम्हाला ह्याची मान्यता द्या. आम्ही मान्यता दिली. तिसरा पॉईंट आहे, पहा, अगदीच ब्रह्मदेवानीच आम्हाला शिकवण दिलेली आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने चांगलंच कर्तव्य करायचं आहे किंवा चांगलंच काम पार पाडायचं आहे, म्हणत त्यांनी पहा 3ही कंडिशन
हिंदू धर्माने तिथं फुलफिल केलं 1959 मध्ये. व इंडोनेशियामध्ये मग त्याच्यानंतर पहा हिंदू धर्माला तिथं ऑफिशियल मान्यता देण्यात आलेली आहे. व जवळपास 65 तिथं काय आहेत पहा रिलिजन आज घडीला तिथं अस्तित्वात आहेत. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. उर्वरित त्याच्या पलीकडे काही गरजेचं नाहीये इंडोनेशियाबद्दल. हा, आता इंडोनेशियाचे रिलेशन, आपलं भारत देश आणि इंडोनेशियाचं रिलेशन कसं आहे हे आपण आयाच्या लेक्चरमध्ये नक्की पाहणार आहोत. ओके, आता जास्त सर तुम्ही आयर वगैरे करत आहात तर पहा इथे एका छोट्याशा 30 मिनिटांमध्ये मी हे सर्व काही डिस्कस करू शकणार नाही. या निमित्ताने हे सध्याला चॅलेंजिंग आहे. ओके, आय होप तुम्ही मला नक्की समजून घ्याल. त्याच्यानंतर पहा युरोपियन युनियन बद्दलचं हे आर्टिकल आलेलं आहे, जे की मी इंटरनॅशनल रिलेशनच्या लेक्चरचं जे ग्रुप आहे ना त्यामध्ये हा आर्टिकल मी ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे. नेक्स्ट पहा, रोल ऑफ AI इज ओनली दॅट अन असिस्टंट नॉट अ जज, सेज चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा यूज तुम्ही पण फक्त असिस्टंट साठीच करू शकता. त्याचा वापर करून तुम्ही निर्णय जर घेत असाल तर ती खूप मोठी चूक होऊ शकते. हे पॉईंट तुम्ही प्लीज गाड बांधून नक्की ठेवू शकता. ओके, त्याच्यानंतर एक केस स्टडी आलेली आहे पहा, 1/4 ऑफ इंडियाज मॉन्सून रेन एव्हॅपोरेट मिड एअर सेज न्यू स्टडी. आता हे आर्टिकल थोडासा आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये शिफ्ट करूयात. थोडासा घसा दुखत आहे व मला एक बातमी द्यायची होती की बाबा आपले जे लेक्चर्स आहेत ना ते उद्यापासून थोडंसं लेट येणार आहेत, तर प्लीज मला तुम्ही सहकार्य नक्की करू शकता. असं नाहीये की मी कुठं पळून वगैरे गेलोय, तर बिलकुल नाहीये. थोडंसं पहा, माझा खरंच खूप टाइमपास वगैरे होत होता, कारण मी आज पाहिलं सकाळी मी 2:30ला उठलेलं, त्याच्यानंतर मला हेच भेटत नव्हतं, न्यूजपेपरच मिळाला नाही. मी म्हणजे खूप इरिटेट झालेलं होतं. त्यानिमित्ताने मी हा निर्णय घेतलाय की सकाळचा जो सेशन आहे 2:30 पासून, म्हणजे 3ला जरी मी लेक्चरला बसलो तर 5 पर्यंत पहा मी आयाचं एखादे टॉपिक वगैरे लवकर संपवू शकेल. व 1 महिन्यामध्ये जर मी आयाची बॅच संपवली तर दुसऱ्या महिन्यामध्ये कदाचित मी एथिक्सची वगैरे बॅच चालू करेन. मग या निमित्ताने ते थोडंसं चालू आहे. मग पाहूया जशा पद्धतीने आपण जर लवकर वृत्तपत्र प्राप्त होत असेल ना तर परत मी एकदा न्यूजपेपरकडे वळेल. कारण अगदीच पहा, मला पण करमत नाही जोपर्यंत मी न्यूजपेपर वाचत नाही तोपर्यंत. ओके, तर आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.